नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एकदम मस्त असा दुधी भोपळा म्हणजेच कद्दूची भाजी बनवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। असं आपण कद्दू घेतलेला आहे, मस्त त्याची साल काढून दोन्ही बाजूने आपण मस्त कापून घेऊया, त्या तुकडे तुकडे करून आणि असा बारीक बारीक व्यवस्थित चांगला कापून घेऊया। कद्दूमध्ये कसं पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कॅलरीजही कमी असतात। वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी याला मदत होते। तर आरोग्यदायी असा हा कद्दू आपण जेवणामध्ये टिफिनसाठी बनवू शकता किंवा जेवणामध्ये खाण्यासाठी आपण एकदम चांगली भाजी याची आपण बनवू शकतो। असं सर्व एकत्रितपणे कद्दू आपल्याला कापून घ्यायचा आहे, दुधी भोपळा आणि त्यासोबत एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे। त्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आहे फोडणी देण्यासाठी। त्यामध्ये फोडणीसाठी जिरे टाकायचे ते 1 चमचा आणि मोहरी टाकायची। जिरे मोहरी चांगले तेलामध्ये तडतडू द्यायची। त्यानंतर आपण जो कापलेला कांदा आहे तो कापलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा। कांदा चांगल्या प्रमाणामध्ये भाजून घ्यायचा। कांदा भाजल्याच्या नंतर आपण कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेऊया आणि तेही तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला तिखट टाकायचे, थोडीशी आपण हळद त्यामध्ये घालूया। तर हळद आणि तिखट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर सगळं मिक्स केल्याच्या नंतर आपण जो कापलेला दुधी भोपळा आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा। तर सर्व व्यवस्थित मसाला तयार झाल्यानंतर हा कापलेला दुधी भोपळा आपण कढईमध्ये टाकून घेऊया। तर चांगल्या प्रकारे हा मिक्स करून घेऊया आपण त्या मसाल्यामध्ये। चांगल्या प्रकारे मिक्स झाल्याच्या नंतर तो एकदम चविष्ट आणि व्यवस्थित एकदम सारखा चवीला लागणार आहे। तर त्यामध्ये आपण थोडंसं मिक्स होण्यासाठी आणि चांगली भाजी बनण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूटही घालणार आहोत आणि असं एक चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घालायचं। तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया व्यवस्थित आणि त्याला आपण मिक्स करून घेऊया। तर सर्व एकत्रितपणे मिक्स करून घ्यायची भाजी आणि दुधी भोपळा शिजवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं। तर पाणी टाकून व्यवस्थित आणि एकदम चांगल्या प्रकारे दुधी भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तसं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे एक 10 ते 15 मिनटं शिजवून द्यायचा। तर चांगला शिजल्याच्या नंतर आपण हा टिफिनसाठी किंवा जेवणासाठी घेऊ शकता। तुम्हीही बनवून खा, कसा लागला सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग।